त्यांनी मला सांगितलं की तुला जर अभ्यास करायचा आहे तर तू पुण्याला जा. 2017 मध्ये पुण्याला आलो. स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रामध्ये जेव्हा तुम्ही आले तेव्हा तुम्हाला कोणकोणत्या अडचणी आल्या? माझ्यावर काही कौटुंबिक कारणामुळे एक FIR झाली होती. 18 वर्ष पूर्ण होऊन 2 महिने झाले होते आणि त्यावेळी माझ्यावरती FIR झाली. तर त्या वयात मी माझी मानसिकता सांभाळणं, न्यायालयामध्ये कौटुंबिक बाजू लढवणं, प्रत्येक वेळी न्यायालयामध्ये तारखेवर हजर व्हायला लागते. गुन्हेगार लोक जे असते त्यांच्यासोबत मी दिवसभर बसायचो. सुरुवातीचे 2-3 वर्ष पूर्व परीक्षेचाच अभ्यास म्हणजे व्यवस्थित पद्धतीने झाला नाही आणि म्हणजे 2019 पर्यंत 17, 18, 19 3 वर्ष माझी कुठलीही पूर्व परीक्षा मी पास झालो नाही. असं काही एज्युकेशन मध्ये मी खूप असा छान होतो असं नाही. मी एक सामान्य विद्यार्थी आहे. एक IQ बिल्ड व्हायला हे क्षेत्र वेळ घेते आणि तिथून मग मी सातत्याने पास होत गेलो. मी ऑलरेडी 3 मुख्य परीक्षा PSIच्या दिल्या होत्या. 2023 साली माझी पोलीस उपनिरीक्षक पदी नियुक्ती झाली. जे स्वप्न होतं ते पूर्ण करण्यासाठी मी लढत होतो आणि फायनली आता तुम्ही परिणाम पाहताय. मला राज्यसेवेमधून क्लास 1चं पद मिळाले. राज्यसेवा हे माझं आधीपासून ड्रीम होतं, पण मला असं वाटतं की एवढं सोपं हे क्षेत्र नाही आहे. म्हणजे यातही महत्त्वाचं म्हणजे तुमचा काहीतरी एक प्लॅन बी रेडी असला पाहिजे. या क्षेत्राचा सक्सेस रेशो जो आहे तो 0.01% आहे. असं त्याला असं जर विचारलं की हा सिलेबस बघितला आता ते पुस्तक वाचायला घेतात डायरेक्ट आणि ह्या रील वगैरे जे आहे त्याच्यापासून दूर राहणं मी प्रिपेअर करतो. हे पद मिळाल्यानंतर मग आई वडिलांची काय प्रतिक्रिया होती? देवाला सांग की मला हे पद मिळू दे. माझी आई म्हणते की मी नाही सांगणार. हे चर्चेदरम्यानच नेमका मित्राचा कॉल आला आणि लक्षात आलं की रिझल्ट आलाय. असं झालं की मला रडू कोसळायला लागलं आणि तिथून माझ्या आयुष्याला एक वेगळं वळण यायला लागलं. प्रत्येक आई वडिलांनी त्याच्या मुलाला जबरदस्तीने ह्या क्षेत्राकडे आणलं. म्हणजे ते सेलिब्रेशन बघून काय काय मुलं अट्रॅक्टिव्ह होतात त्या ग्लॅमरचा 1 तास सेलिब्रेट करण्यासाठी आता मी या क्षेत्राला 8 वर्ष दिले. 3 प्रिलिम दिल्यानंतर जर तुम्हाला अपयश येत असेल तर मग कुठेतरी विचार करायला पाहिजे. जर तुम्ही 2-3 अटेम्प्ट देऊन सुद्धा तुमच्या परत त्याच चुका होत आहेत, तुमचा स्कोर वाढतच नाहीये, तर मग कुठेतरी एक विचार केला पाहिजे की नाही आपल्याला जमत नाही. स्पर्धा परीक्षा म्हणजे केवळ प्रश्नपत्रिका नाही, ती संयम, सातत्य आणि आत्मविश्वासाची खरी कसोटी असते. दररोज अपयश पचवायचं असतं, दररोज नव्याने उभं राहायचं असतं आणि अखेरीस स्वतःलाच जिंकायचं असतं. नमस्कार मित्रांनो, मी रोहित आणि आपलं स्वागत आहे ग्रो मराठी या यूट्यूब चॅनलवर. आज आपण अशाच एक जिद्दी, मेहनती आणि आत्मविश्वासाने यश मिळवलेल्या व्यक्तीशी भेटणार आहोत. त्यांच्याशी संवाद करून, चर्चा करून आपल्यापर्यंत मार्गदर्शन पोहोचवणार आहोत. ज्यांनी 2023 मध्ये PSI पदासाठी यश संपादन केलं आणि सध्या 2024चा निकाल लागलेल्या महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट अ अंतर्गत सहाय्यक संचालक या जबाबदारी पदावर निवड झाली आहे. आजच्या या पॉडकास्टमध्ये आपण मोकळ्या गप्पांमधून जाणून घेणार आहोत, त्यांच्याकडनं शिकणार आहोत किंवा त्यांचं मार्गदर्शन घेणार आहोत. त्यांचा संपूर्ण प्रवास जाणून घ्यायचा आहे आपल्याला. अपयशातून घेतलेले धडे, तयारीची रणनीती आणि स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोलाचे मार्गदर्शन. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण ही गोष्ट फक्त यशाची नाही तर जिद्दीची सुद्धा आहे आणि स्पर्धा परीक्षा देणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी उपयुक्त मार्गदर्शन आपल्या या पॉडकास्टच्या माध्यमातून तुम्हाला भेटणार आहे. तर वेळ न वाया जाता आपण स्वागत करूया आपल्या ग्रो मराठी या पॉडकास्ट चॅनलवरती शुभम काशीनाथ तिजारे सर यांचं. नमस्कार सर. नमस्कार. सुरुवातीला आमच्या प्रेक्षकांना थोडं तुमच्याबद्दल सांगा. माझं नाव शुभम काशीनाथ तिजारे. मी मूळचा यवतमाळ जिल्ह्यातील भामराजा या गावचा आहे आणि माझे वडील जे आहे ते शेतकरी आहे. आई गृहिणी आहे. आई वडिलांना शेतीमध्ये मदत करते. मी 2016 पासून MPSCचं प्रिपरेशन करायला सुरुवात केली. सुरुवातीच्या टप्प्यात मी तेवढं काही ज्ञान नव्हतं, त्याच्यामुळं सुरुवातीला आमचं यवतमाळ जे जिल्ह्याचं ठिकाण आहे त्याच ठिकाणी मी प्रिपरेशन करत होतो. त्यानंतर मग एक तिथे असाच मित्र भेटला. त्यांनी मला सांगितलं की तुला जर अभ्यास करायचा आहे तर तू पुण्याला जायला पाहिजे. तुझ्यातला जो स्पार्क आहे तो कदाचित त्याला एक वे जो आहे तो पुण्यामध्ये मिळू शकतो. त्या मुद्द्यामुळं मी सुरुवातीला 2017 मध्ये पुण्याला आलो आणि थोडंफार अशा या क्षेत्राबद्दल जाणून घ्यायला लागलो. हळूहळू मला एक मार्ग दिसायला लागला, परंतु काही कारणास्तव मला परत गावी जावं लागलं. त्यानंतर परत मी 2022 मध्ये इथे आलो. माझी त्या काळात STI मेन्स होती आणि त्याच्यानंतर मग 2023 साली माझी पोलीस उपनिरीक्षक पदी नियुक्ती झाली आणि रिसेंटली राज्यसेवेमधून माझी सहाय्यक संचालक महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट अ या पदी निवड झाली. म्हणजे स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रामध्ये जेव्हा तुम्ही आले तेव्हा तुम्हाला कोणकोणत्या अडचणी आल्या? मुळात स्पर्धा परीक्षा क्षेत्रामध्ये येण्याच्या अगोदरच मला एक अडचण आली होती. ती म्हणजे माझ्यावर काही कौटुंबिक कारणामुळे एक FIR झाली होती आणि त्या FIR मध्ये एक माझी मानसिक अडचण ही होती की जेव्हा मी त्या तारखेला जायचो, FIRची आपण एक तुम्हालाही माहिती आहे की एक प्रोसिजर आहे. तर प्रत्येक वेळी न्यायालयामध्ये तारखेवर हजर व्हायला लागते. आमचे वडील म्हणजे जास्ती शिकले नसलेले, 8वीच शिकलेले आहे, त्याच्यामुळं त्यांना त्या बाबतीतलं फारसं नॉलेज नव्हतं. तर ती गोष्ट म्हणजे मी 18 वर्ष पूर्ण होऊन 2 महिने झाले होते आणि त्यावेळी माझ्यावरती FIR झाली होती. तर त्या वयात मी माझी मानसिकता सांभाळणं आणि तिथे न्यायालयामध्ये कौटुंबिक बाजू लढवणं ही माझी जबाबदारी होती.
त्याच काळामध्ये म्हणजे गुन्हेगार लोक जे असते त्यांच्यासोबत मी दिवसभर बसायचो. हा. आणि जे ते दिवस संपताना संध्याकाळची तारीख मिळायची. हां हां. तर म्हणजे कदाचित माझ्या आयुष्याला त्याच वेळी वळण आलं असतं, परंतु मी स्वतःला त्या काळामध्ये स्टेबल ठेवू शकलो. माझी मित्रमंडळी असो किंवा इतर मार्गदर्शक जे आहे त्यांनी मला त्याबद्दल गायडन्स केला. तिथून मी या क्षेत्राकडे वळलो. ही माझी पहिली अडचण होती. त्यानंतर या क्षेत्रात अडचणी म्हणजे मला येणारी अडचण असो किंवा इतरांना, माझे मित्रपरिवार असो किंवा कोणालाही, ह्या साधारणतः सामान्य असतात. आर्थिक अडचण कितीही आपण घरून सष्टेन असलो तर ही प्रत्येकाला भासतेच. हो. ती एक म्हणजे असणारी म्हणजे कॅज्युअल गोष्ट आहे या क्षेत्रामध्ये. आणि असं काही नाही की आईवडील सक्षम नव्हते. आईवडील मला ज्या माझ्या मूलभूत गरजा आहेत त्याच्यापुरते पैसे पुरवू शकत होते. परंतु जे एक सामान्य पद्धतीनं मी खर्च करू शकणं किंवा मग स्वतःवर प्रेशर त्या गोष्टीचं बिल्ड न होणं हे शक्य होत नव्हतं. सुरुवातीचे 2-3 वर्ष पूर्वपरीक्षेचाच अभ्यास म्हणजे व्यवस्थित पद्धतीने झाला नाही. आणि म्हणजे 2019 पर्यंत 17, 18, 19 3 वर्ष माझी कुठलीही पूर्वपरीक्षा मी पास झालो नाही. म्हणजे FIR मुळे FIRचं तर प्रेशर म्हणजे होतं. जाणं येणं गावाकडे जाणं हां. किंवा तुमचा मानसिक त्रास असेल त्याबद्दल जास्त त्या गोष्टीचा जास्त विचार करणं. हां, ते तर आहेच. म्हणजे एक मानसिकता त्या लेव्हलला नव्हती. दुसरी गोष्ट म्हणजे असं काही एज्युकेशनमध्ये मी खूप असा छान होतो असं नाही. मी एक हो. सामान्य विद्यार्थी आहे. त्याच्यामुळं मग कुठेतरी एक IQ बिल्ड व्हायला हे क्षेत्र वेळ घेते. हो हो. आणि मला फक्त मेहनत करणं माहिती होतं. त्यामुळं ना थोडा काळ गेला. ते कळून म्हणजे ही प्रोसेस समजून घ्यायला, तशा योग्य मार्गदर्शन मिळालं. 2019 झालं, 20 झालं. 20मध्ये एक पूर्वपरीक्षा, संयुक्त गट ब ही पूर्वपरीक्षा असते. तर ती परीक्षा मी पहिल्यांदा पास झालो. आणि तिथून मग मी सातत्यानं पास होत गेलो. परंतु मग कधी पूर्व निघायची तर मुख्य परीक्षेला अडचणी आल्या. मुख्य नाही निघल्या. म्हणजे आता PSI पद मिळेपर्यंत मी ऑलरेडी 3 मुख्य परीक्षा PSIच्या दिल्या होत्या. 4थी मुख्य परीक्षा दिल्यानंतर मला समजा मी ग्राउंडसाठी क्वालिफाय झालो आणि मी PSI झालो. त्याच्यानंतर इथे सुद्धा राज्यसेवा हे माझं आधीपासून ड्रीम होतं. म्हणजे मी स्वप्न आधीपासूनच म्हणजे मोठे व्हायचो. जरी IQ आपली थोडीफार कमी असेल तरी मला असं वाटायचं, माझ्या स्वतःवर असा विश्वास होता की माणसाचा जर स्वतःवर विश्वास असेल आणि तो मेहनत करत असेल, स्वतःशी प्रामाणिक असेल तर नक्कीच तो काही ना काही साध्य करतो. त्यामुळे जे स्वप्न होतं ते पूर्ण करण्यासाठी मी लढत होतो. आणि फायनली आता तुम्ही परिणाम पाहताय की मला राज्यसेवेमधून क्लास 1चं पद मिळालेलं आहे. पुण्यामध्ये जेव्हा तुम्ही या शहरामध्ये आला नवीन तेव्हा तुम्हाला मग असं जेवणाबाबतीत असतील किंवा रूम बाबतीत असतील या एन्व्हायरमेंट बरोबर तुम्हाला मॅनेज होण्यासाठी वेळ गेला असेल. या गोष्टीतनं अभ्यास कधी करायचे तुम्ही, म्हणजे दिवसाचा तुमचा दिनक्रम कसा होता तो? माझी दिनचर्या म्हणजे नेमकी की मी सकाळी साधारणतः 6 वाजता उठतो. म्हणजे कधी कमी जास्त अशा पद्धतीनं असते. हो. तर 6 वाजता उठलं की मला या क्षेत्राने काही चांगल्या सवयी लावल्या आहे. ती म्हणजे व्यायामाची सवय. मी सकाळी उठल्यानंतर नॉर्मली थोडंसं सूर्यनमस्कार, 10-12 सूर्यनमस्कार असो बरोबर. किंवा थोडाफार तरी व्यायाम नित्यनियमाने करतो. उठलो, अंघोळ केली की 7 वाजता मी माझ्या लायब्ररीमध्ये जायचो. 7 वाजतापासून 9-9:30 पर्यंत माझा नाश्त्यापर्यंतचा जो टाईम आहे तो मी प्रोडक्टिव्हली माझ्या अभ्यासामध्ये इन्व्हेस्ट करायचो. त्यानंतर परत आलं चहा वगैरे घेऊन की 12 वाजेपर्यंत बसायचं, जेवण करायचं. जेवण केल्यानंतर एक अर्धा-पाऊण तासाची एक विश्रांती घ्यायची. परत 2 वाजता लायब्ररीमध्ये गेलं की परत 6 वाजेपर्यंत अभ्यास करायचा. 6ला चहाला निघालं, परत आतमध्ये गेलं की संध्याकाळच्या जेवणापर्यंत अभ्यास. जेवण करून आलं, थोडंसं 15 मिनिटं शतपावली वगैरे केली की परत 9 वाजता बसलं की रात्री 11 पर्यंत. म्हणजे एकंदरीतच सकाळी 6 वाजतापासून ते रात्री 11-11:30 पर्यंत माझा अभ्यासामध्ये वेळ पूर्ण घालवायचा. शेड्यूल होतं म्हणजे तुमचं. हो. जेव्हा विद्यार्थी नवीन सुरुवात करतो स्पर्धा परीक्षेमध्ये येण्यासाठी, मग त्यांना एक अडचण अशी असते की आपण या क्षेत्राचा अभ्यास काहीच माहीत नसतो. मग आपण कुठून सुरुवात करायची, म्हणजे कुठले बुक वाचले पाहिजेत किंवा नोट्स कशा काढल्या पाहिजेत, याबद्दल काय सांगाल सर? या क्षेत्रामध्ये आल्यानंतर प्रथमतः मला असं वाटतं की या क्षेत्रासाठी 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. एक जी आपल्या स्वतःत असते डिसिप्लिन. हो, डिसिप्लिन महत्त्वाचं. डिसिप्लिन, मोटिवेशनल म्हणजे जे आता बरेचसे मुलं काय करतात की एक ग्लॅमर बघून या क्षेत्राकडे येतात. पण मला असं वाटतं की एवढं सोपं हे क्षेत्र नाही आहे. माझं मी नशीब मानतो की मी जे ठरवलं होतं मी तिथपर्यंत कमीत कमी पोहोचू शकलो. हो. पण हे प्रत्येकाच्या वाट्याला येत नाही. हा माझा अनुभव राहिलेला आहे. जरी मी आज क्लास 1 या पदापर्यंत पोहोचलेलो आहे तरीही माझं असं मत आहे की पहिली गोष्ट तर मेहनत आणि दुसरं म्हणजे नशीब सुद्धा 1% तरी. तुमची जिथे मेहनत संपते, तुम्ही जर डेडिकेटेड असाल, तुमची नियत साफ असेल, तुम्ही तुमच्या कष्टाशी प्रामाणिक असाल
तर मग एवढं पूर्ण झाल्यानंतर त्यानंतर सुरू होते नशीब 1%. हो बरोबर. ठीक आहे. तर एक डिसिप्लिन असलं पाहिजे. दुसरी गोष्ट, या क्षेत्रात जेव्हा येतोय तर सुरुवातीला या क्षेत्राबद्दल जाणून घेणं अपेक्षित आहे. म्हणजे यातही महत्त्वाचं म्हणजे तुमचा काहीतरी एक प्लॅन बी रेडी असला पाहिजे. कारण हे क्षेत्र असं आहे ना, की इथून तुम्ही 4 वर्ष 5 वर्ष तुमच्या आयुष्याचे निघून जातात आणि त्यानंतर जर अपयश आलं, यश येणं ठीक आहे. म्हणजे या क्षेत्राचा सक्सेस रेशो जो आहे तो 0.01% आहे असं म्हणलं जाते. खूपच म्हणजे 99.99% लोक जे आहेत ते फेलच होणार आहेत ऑलमोस्ट. म्हणजे पहिल्या वर्षी नाही झालं, दुसऱ्या वर्षी. तर त्याच्यामुळं त्या 0.01% पर्यंत पोहोचण्याची जर लढाई आपण हारलो तर काहीतरी प्लॅन बी रेडी असायला पाहिजे. रेडी असलाच पाहिजे. तर त्यामुळं म्हणजे मला असं वाटते की एक तुमचं डिसिप्लिन असेल. दुसरी गोष्ट तुमचं जे प्लॅन बी रेडी असला पाहिजे. त्यानंतर या क्षेत्रात जेव्हा उतरतो तर या क्षेत्राबद्दल व्यवस्थित पद्धतीने आपण अभ्यास केला पाहिजे. म्हणजे आता नॉर्मली बऱ्याच मुलांच्या चुका काय होतात की PYQ न बघणं. म्हणजे PYQ हा एक बेस आहे. या क्षेत्रामध्ये तुम्ही एंटर करताय आणि त्या परीक्षेला समजून घेण्यासाठी PYQ. दुसरी गोष्ट म्हणजे अभ्यासक्रम. म्हणजे ह्या 2 गोष्टी खूप अशा निग्लेक्टेड राहतात. म्हणजे आजही मी बऱ्याचशा विद्यार्थ्यांना भेटतो आफ्टर सिलेक्शन सुद्धा. तर त्याला असं जर विचारलं की हा सिलेबस बघितला का, तर ते पुस्तक वाचायला घेतात डायरेक्ट. सिलेबस आणि पुस्तक ह्या 2 गोष्टी वेगळ्या आहे. सिलेबसमधले पॉईंटच करायचे असतात. ह्या गोष्टी कुठेतरी दुर्लक्षित राहून जातात. PYQ, सिलेबस आणि यानंतर माझं असं मत आहे की प्रामाणिकपणाने केलेला अभ्यास. एवढं जर असेल तर नक्कीच तुम्ही यशापर्यंत पोहोचू शकता. आणि पुढचा मुद्दा असा होता की नोट्सबद्दल, की ह्या 3 गोष्टी कव्हर झाल्यानंतर म्हणजे ह्या अभ्यासाचे टप्पे आहेत. सुरुवातीला तुमचं एक पाया जो असतो, बेस असतो, तो बनवावा लागतो. त्या बेससाठी ह्या 3 गोष्टींची म्हणजे आवश्यकता असते. एक वेळा तुमचा बेस बनल्यानंतर तुमच्या सेकंड रिव्हिजन, थर्ड रिव्हिजन अशा 2-3 रिव्हिजन झाल्या की त्या मटेरियलला तुम्ही शॉर्ट, म्हणजे आता ही कशी असते बघा, पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा आणि काही एक्झामला इंटरव्ह्यू आहे. तर जसं की राज्यसेवेला इंटरव्ह्यू आहे, तर पूर्वला साधारणतः तुम्हाला 3-4 महिने मिळतात ॲड पडल्यानंतर. तिथून मेन्स जी असते ते साधारणतः 5 महिने मिळतात. तर एवढ्या शॉर्ट स्पॅनमध्ये जवळजवळ तुमचे पूर्व परीक्षेचे 6 ते 7 विषय आणि मुख्य परीक्षेला असलेले 9-10 विषय एवढं सगळं हँडल करणं, तर तुम्ही प्रत्येक वेळी जर पुस्तकच वाचत राहत असाल तर हे पॉसिबल होत नाही. त्यामुळे जेव्हा तुम्ही एक बेस फ्रेमवर्क तयार केलं की ठीक आहे, मी सिलेबस बघितला, मी PYQ बघितले, माझ्या त्या पुस्तकामध्ये मी त्या दृष्टिकोनातून व्हॅल्यू ॲडिशन केलं. त्यानंतर महत्त्वाची गोष्ट मला असं वाटते की त्याच्या नोट्स बनवल्या पाहिजे. कारण जर 5 महिन्यामध्ये तुमच्या 50-100 रिव्हिजन जाणं अपेक्षित आहे, तर तुम्ही पुस्तक प्रत्येक वेळी नाही वाचू शकत. तर त्याच्यामुळे कुठंतरी जर नोट्स असेल तर हे खूप इझी होऊन जाते आणि तेवढ्या रिव्हिजन देणं पॉसिबल होऊन जाते. ते पॉईंट काढलेले असतात, म्हणजे वाचलं की लगेच लक्षात येतं. हां, बरोबर आहे सर. आणि परीक्षेच्या अगोदर कसं बुलेट पॉईंट जर असतील तर तुम्हाला खूप लवकर रिवाईज करता येऊ शकतात. मला इंस्टाग्रामला एक रील आली, ती रील मी बघितली, पण नंतर मी स्क्रोलिंगच करत राहिलो त्या रीलमध्ये. याबद्दल तुम्ही काय सांगाल? कारण सोशल मीडियापासून लांब राहिलं पाहिजे का सोशल मीडियाचा चांगल्या गोष्टीसाठी किंवा अभ्यासासाठी वापर केला पाहिजे? माझं वैयक्तिक तरी असं मत आहे की सोशल मीडियाचा अभ्यासासाठी वापर होऊ शकतो, हे जवळजवळ अशक्य वाटते मला वैयक्तिकरित्या, बरं का. हा माझं वैयक्तिक म्हणजे ओपिनियन आहे. दुसऱ्याचं काहीतरी वेगळं असू शकते. परंतु मला असं वाटतं की तुम्ही जेव्हा ह्या प्रोसेसमध्ये आहे, आता जसं तुम्ही म्हटलं की मला इंस्टाग्रामला, तर तुमच्या इंस्टाग्रामपर्यंत जाण्याची जी मुवमेंट होती ही तर रोखली गेली पाहिजे. म्हणजे आता तुम्हाला वाटलं, तुम्ही स्टडी करत होते, त्यानंतर स्टडी केल्यानंतर तुम्ही जेव्हा इंस्टाग्राम तुम्हाला उघडावंसं वाटलं, त्यावेळी तुमचं सेल्फ डिसिप्लिन आहे जे तुम्हाला म्हणजे काम करणं. म्हणजे तुम्ही म्हणजे एक गीतेचा श्लोक आहे की युक्ताहार विहारस्य युक्तामबोध चेष्टस्य योग भवती दुःखा. कदाचित थोडंसं मागं पुढं झालं असू शकते. तर ह्या श्लोकमध्ये त्याच गोष्टी सांगितलेल्या आहे की तुमचा आहार विहार ह्या बाबी खूप अशा व्यवस्थित असल्या पाहिजे किंवा योग्य असल्या पाहिजे. यासोबतच तुमची निद्रा सुद्धा. आता बरेचसे, आता तुम्ही जसं म्हटलं की रील, म्हणजे बऱ्याच लोकांना अशी सवय असते की झोपायच्या अगोदर रील बघत राहतात. तर तुमच्या माइंडसेटमध्ये त्या गोष्टी राहणार आहे. दुसऱ्या दिवशी तुम्ही सकाळी अभ्यासाला जाताय, एकदाची तुम्ही अंग मेहनत करत असाल ना, तर तिथं तुमचं डोकं काय विचार करतं हे मॅटर नाही करत. पण जेव्हा तुम्ही अभ्यास करताय, जेव्हा तुम्ही तुमच्या ब्रेनचं काम करताय, तेव्हा तुम्ही कॉन्सन्ट्रेट असणं खूप गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी जे फूड तुम्ही तुमच्या बुद्धीला देताय तेच तुमच्या विचारांमध्ये कन्वर्ट होणार आहे. तर मला असं, म्हणजे माझं वैयक्तिक असं असायचं
की मी जेव्हा अभ्यास करतो, नॉर्मल टाईम जेव्हा असतो, मी जेव्हा चिल आहे, मी रिलॅक्स करतोय, तेव्हा मी सगळ्या मूव्ही बघतो, पुस्तकं वाचतो किंवा अदरसुद्धा गोष्टी करतो. परंतु जेव्हा मला अभ्यासाचं आहे, तेव्हा माझं एक थोडंसं सेल्फ डिसिप्लिन मी मेंटेन करतो आणि ह्या रील वगैरे जे आहे, ते ह्याच्यापासून दूर राहणं मी प्रिपेअर करतो. जेणेकरून एक जी तुमची सेल्फ कमांड आहे ती डेव्हलप होते आणि अभ्यासामध्ये आपोआपच तुमचं कॉन्सन्ट्रेशन जे आहे ते चांगलं राहते. या अभ्यासाचा म्हणजे पोस्ट मिळवण्यासाठी तर उपयोग तर होतोच सर. मग आपल्या ज्या दैनंदिन जीवनामध्ये याचा उपयोग होतो का? बरोबर. म्हणजे माझं तरी वैयक्तिक असं मत आहे, की होतो. म्हणजे एक मी एक्झाम्पल देऊन सांगेल, की मी जेव्हा या क्षेत्राकडे वळलो 2017 मध्ये थोडंसं अभ्यासाला सुरुवात केली. हळू-हळू मला चांगल्या सवयी लागत गेल्या. जसं मी त्याच्या अगोदरच बोललो तुम्हाला, की कॉन्सन्ट्रेशन बिल्ड होणं. हो. तर त्याच्यासाठी कुठेतरी तुम्हाला व्यायामाची गरज असते. कुठेतरी तुम्हाला थोडंफार का होईना, ज्याला सूट होत असेल अशा व्यक्तीने मेडिटेशन करायला पाहिजे. वाचनाची आवड डेव्हलप झाली या क्षेत्रामुळे आल्यामुळंच. किंवा मग इतरही एक डिसिप्लिन आपल्या स्वतःवरचा जो एक ट्रस्ट जो आहे तो बिल्ड होत जातो. मागच्या एक्झाममध्ये आपण 40 मार्क घेतले होते. मग आपण 40च्या पुढे जाण्यासाठी प्रयत्न करतो. ते एक असं असते ना, की प्रत्येक वेळी टार्गेटला बीट करण्यासाठी एक ताकदीनं लढणं, हे या क्षेत्राकडून मिळत जाते. तर म्हणजे अभ्यासाचा जो आहे तो एक पुस्तकी ज्ञान जे आहे ते आहे. परंतु त्याच्या बाहेर सुद्धा ह्या सवयी लागतात. दुसरी गोष्ट आता पुस्तकी ज्ञानाबद्दल मी जसं बोललो, की तुम्ही आता राज्यशास्त्र. एक नागरिक म्हणून आपलं कर्तव्य आहे, की तुम्हाला राज्यघटना माहीत असायला पाहिजे. हो, बरोबर. एम-पी-एस-सी ॲस्पिरंटला राज्यघटनेमध्ये आधी जेव्हा मूळ राज्यघटना बनली होती तेव्हा ते 395 कलमे आणि आता साधारणतः एक 450च्या आसपास कलमे असतील. तर एम-पी-एस-सीच्या विद्यार्थ्यांना ऑलमोस्ट त्या गोष्टी माहिती असतात. म्हणजे आज संसदेत काय चाललंय, राज्य विधिमंडळात काय चाललंय, खरं काय, खोटं काय, वास्तवात म्हणजे प्रत्येक गोष्टीत आता जसं की इतरही जे आता लोकप्रतिनिधी असतात, तर ते आपल्याला उत्तर देत असतात. तर असं जे एक कॉन्फिडन्स आहे, कलम 19 अभिव्यक्ती स्वातंत्र्य, कलम 15 म्हणजे जातीभेद न करणे, अस्पृश्यता न पाळणे, असे कलम 17 जसं की अस्पृश्यता न पाळणे, अशा बाबी ज्या आहेत, ते एक सामान्य नागरिकाला बरेचदा माहिती नसतात. पण एक एम-पी-एस-सीचा विद्यार्थी जो असतो, तो अष्टपैलू असतो. त्याला इतिहास माहिती आहे, त्याला भूगोल माहिती आहे, त्याला राज्यशास्त्र माहिती आहे, त्याला अर्थशास्त्र माहिती आहे. त्याला एक समावेशक ज्ञान असते. बरोबर आहे. फक्त हे क्षेत्र सोडताना बरेचदा त्या ज्ञानाचा उपयोग कसा करायचा हे विद्यार्थ्यांना कळत नाही. म्हणजे यदाकदाचित फेल्युअर जरी आलं, तर बऱ्यापैकी मुलं अशी असतात, की त्या फेल्युअरमधून सुद्धा काहीतरी आता म्हणजे मी एक मित्राचं उदाहरण द्यायला मला आवडेल इथे, की माझा रूम पार्टनर होता तो काही काळ आणि एन-सी-सीमध्ये माझा तो ज्युनियर होता. तर इथे तो 2-3 वर्ष एम-पी-एस-सीचा अभ्यास करत होता. त्याला लक्षात आलं, की आपल्याला काही जमत नाही. आपल्याला काही म्हणजे प्रिलिम निघत नाही आहे. ते वास्तव त्याने स्वीकारलं आणि इथून बॅगा भरल्या. बॅगा भरून तो निघाला. आता मला त्याच्यात एक थोडासा इमोशनल मोमेंट त्याच्यातला होता, की ते जेव्हा तो हे क्षेत्र सोडत होता, त्या बॅगांच्या ओझापेक्षा त्याच्या मनावरचं ओझं जे होतं ते खूप मोठं होतं. मानसिक ओझं जे होतं ते खूप मोठं होतं. परंतु गावी गेला. एक छोटंसं मित्रासोबतच पार्टनरशिपमध्ये एक बुक शॉप टाकलं. हळूच त्याचं झेरॉक्समध्ये कन्व्हर्ट केलं. आता पार्टनरशिप सोडून आता त्याने स्वतःचं शॉप टाकलं. हे का शक्य झालं? कारण ह्या क्षेत्रातनी त्याला अर्थशास्त्र माहिती आहे. त्याला माहिती आहे काटकसर कुठं करायला पाहिजे, कुठल्या गोष्टींची डिमांड आहे आणि गोष्टी कशा म्हणजे ॲडजस्ट करायच्या. हे जे ज्ञान आहे त्याला ह्या क्षेत्राने दिलेलं आहे. त्याच्यामुळं पुस्तकी ज्ञानाचा जर इम्प्लिमेंट करता आलं तर मला असं वाटतं की नक्कीच फायदा होतो. याच्यामध्ये आता भरपूर जणांना फेल्युअर येतो, पण त्यांनी ऑलरेडी या क्षेत्रामध्ये अभ्यास केलेला असतो. पण ते काय करतात, मग अजून आपल्यासारखे जे विद्यार्थी असतात, मग त्यांना त्याचं नोट्स वगैरे नॉलेज देतात किंवा शिकवतात त्यांना. बरोबर. त्यातून पण काही विद्यार्थी वर आल्यानंतर पण त्या शिक्षकाचंच नाव होतं शेवटी. बरोबर आहे ना. आहेत असे म्हणजे विद्यार्थ्यांचं प्लॅन बी म्हणून सुद्धा ह्या गोष्टी वर्कआउट होतात. आता काही विद्यार्थी म्हणजे मित्र आहेत असे, की ज्यांचं म्हणजे इथे नाही झालं, तर मग त्यांनी स्वतःचे क्लासेस टाकले किंवा मग विद्यार्थ्यांना कुठल्यातरी अकॅडमीमध्ये ते टीचिंग करतात आणि आपला चरितार्थ ते भागवतायत त्याच्यावरून. त्याच्यामुळे ह्या नॉलेजचा नक्कीच अशाही पद्धतीने फायदा होतोच. ऑलरेडी पहिलं PSIचं तर पद होतंच तुमच्याकडं. पण आत्ता जे हे पद मिळालं त्यानंतर ते तुमचं ड्रीमच होतं. हे पद मिळालं आणि तुम्ही जेव्हा गावाकडं आपल्या आई-वडिलांना फोन करता, त्यानंतर मग आई-वडिलांची काय प्रतिक्रिया होती? हे पद मिळालं तेव्हा म्हणजे हे माझं स्वप्न होतं. मी आधीही बोललेलं आहे. या रिझल्ट
येणार आहे असं आधी सकाळी 11 वाजता समथिंग कळलं होतं. माझी जी रूम पार्टनर होती वगैरे कोणालाच मी सांगितलेलं नव्हतं. कारण मला असं ते आतून थोडीशी एक अनसर्टेनिटी वाटत होती. तर संध्याकाळी 6 वाजता मी म्हणजे रिझल्ट येणार आहे अशी चर्चा सुरू झाल्यानंतर मी आईला कॉल केला आणि माझ्या आईला म्हटलं देवाला सांग की मला हे पद मिळू दे. माझी आई म्हणते की मी नाही सांगणार म्हणते. त्याने आधीच भरभरून काही दिलंय म्हणते. बरोबर. त्याच्यामुळे आता मी काहीच मागणार नाही म्हणते त्याला. आणि आमची अशी चर्चा चालली होती आणि चर्चेदरम्यानच नेमका मित्राचा कॉल आला आणि लक्षात आलं की रिझल्ट आलाय. PDF उघडली, बघितलं आणि मला असं झालं की मला रडू कोसळायला लागलं. तर त्याच्यामुळे मग मी रडायला लागलो. माझ्या मैत्रिणीचा कॉल आला, ती कॉन्फरन्सला आली, ती रडायला लागली, आई रडायला लागली, म्हणजे सगळे रडायला लागले आणि तो समजा मोमेंट असा होता. मग माझे मित्र आले, ज्यांनी आता समजा माझ्या प्रवासामध्ये सोबत होते, माझे रूम पार्टनर असतील किंवा मग इतरही मित्र. तर मला असं होतं की जवळजवळ पुढचा 1.5 तास जे होतं तर मला माझ्या भावना आवरत नव्हत्या. कारण म्हणजे हे क्षेत्र म्हणजे या क्षेत्रामध्ये या ठिकाणी पोहोचण्यासाठीच मी स्वप्न बघितलं होतं. बरोबर. आणि मला म्हणजे ते साध्य होऊ शकलं. म्हणजे परमेश्वराची पण साथ आहे, नशिबाची पण साथ आहे. हे कशा दृष्टिकोनातून? असं नाही की मी मेहनत नाही केली. मी 100% मेहनत केली. पण मला माझा कृष्ण योग्य वेळी मिळत गेला. म्हणजे प्रत्येक पातळीवर. मी पुण्याला यायचं होतं आणि माझं काही ठरलेलं नव्हतं. तर माझ्या एका मित्राने म्हणजे अमित ठाकरे म्हणून माझा एक मित्र आहे. तर त्याने मला इन्सिस्ट केलं, की तुम्ही या. तुम्ही पुण्यात या. आणि तिथून माझ्या आयुष्याला एक वेगळं वळण यायला लागलं. तेव्हा STI दिली होती. तर म्हणजे त्याच्यातनी माझं नाही झालं. पण मी पुण्यात आलो, मेन्स द्यायला लागलो. असं करता आणखी राजेश गाडरी सर म्हणून माझे मित्र आहेत. तर अचानक असं झालं, की त्यांना रूम शोधत होते आणि ते आमच्या रूमला आले. रूमला आले, मग आमचं म्हणजे ट्युनिंग जे होतं ते खूप छान होतं. तर मग आम्ही सोबत अभ्यास केला. पूर्ण मेन्सचा काळ जो होता तो आम्ही सोबत होतो. इव्हन प्रिलिमपासून. म्हणजे जून 2024 पासून आम्ही सोबत होतो. तर माझ्या रिझल्टपर्यंत अजूनही ते माझे रूम पार्टनर आहेत. तर हा सगळ्या काळामध्ये त्या व्यक्तीनं म्हणजे मी म्हटलं ना आधी की नशीब लागतं. तर माझ्यापाशी माझा कृष्ण होता. म्हणजे जरी मी लढाई लढत होतो, तरी मला ते त्या पूर्ण प्रोसेसमध्ये गाईड करत होते. इव्हन याच्यात इमोशनल पण सपोर्ट लागत असतो. तर माझी मैत्रीण आहे मिनल म्हणून. तर ह्या पूर्ण प्रवासात ती कॉलेज फ्रेंड होती माझी. तर एक बॉन्डिंग छान आहे. तर तिने ह्या पूर्ण प्रवासामध्ये मला इमोशनली जे असते ना, म्हणजे बरेच वेळा असं म्हणतात की ज्या व्यक्तीच्या सहवासातनी स्त्रिया असतात आणि माझ्या खूप साऱ्या मैत्रिणी आहेत आणि खूप छान बॉन्डिंग आहे. तर त्या स्त्रियांनी मला घडवलं असं मला बरेच वेळा वाटते. तर त्यापैकीच ही पण एक व्यक्ती अशी आहे की ज्या व्यक्तीने सुद्धा माझ्या ह्या प्रवासामध्ये मला कायम जेव्हा मला असं वाटायचं की आता मला नाही होत आहे, मी एकतर माझ्या आईसोबत बोलायचो किंवा मग माझ्या त्या मैत्रिणीसोबत किंवा मग माझी बहीण आहे यांच्यासोबत. तर ह्या सगळ्या प्रोसिजरमध्ये कुठेतरी एक मिळत गेलं योग्य वेळेवर आणि त्यामुळे हे कुठेतरी आता एक आजचं जे यश आहे ते साध्य होऊ शकलं. म्हणजे सर यामध्ये तुमचा एकट्याचा संघर्ष नव्हता. यामध्ये आई-वडिलांचा होता, तुमच्या मित्र-मैत्रिणीचा होता, तुमच्या रूममेटचा पण होता म्हणजे तुमच्यासोबत. नक्कीच. म्हणजे आताही तुम्हाला सांगतो, मला जेव्हा कधी म्हणजे मित्रांचा उल्लेख तुम्ही केला म्हणून मला अडचण जर आली म्हणजे हा रिझल्ट लागला, अकाउंटला 2-3 हजार रुपये असतील. म्हटलं आता काहीतरी आता कसं प्रत्येकाची बरोबर. इच्छा असते, सेलिब्रेशन होते, ह्या सगळ्या गोष्टी होते. मित्रांनी सेलिब्रेशन वगैरे केलं. म्हटलं आता मग आज जेवायला जायचं. 2 मित्रांना मेसेज टाकला. एक विशाल पवार म्हणून माझ्यासोबत PSI आहेत. म्हणजे माझ्यासोबत 2023चे आणि एक देवेंद्र तिरमारे म्हणून माझा गावचा मित्र आहे. त्या दोन्ही मित्रांनी लगेच फक्त मेसेज टाकला की पैसे पाठव. दोघांनी 5-5 हजार रुपये अकाउंटला. म्हणजे कसं असते आता मला असं वाटतं हे माझं एकट्याचं यश नक्कीच नाहीये. मी हे मानतो आणि मला असं वाटतं की या लोकांचा सपोर्ट होता. ह्या लोकांनी मला इथपर्यंत पोहोचवलंय. पहिले तर माझे आई-वडील, त्यानंतर माझी बहीण असो, माझी मैत्रीण असो, माझे रूम पार्टनर असो किंवा मग माझ्या गावातील जे मित्र आहे, ज्यांनी मला आतापर्यंत सपोर्ट केलेला आहे. म्हणजे आजही मी गावी कधीतरी जातो. एवढे वर्षापासून त्यांनी मला जपलंय. मी कोणाच्या बर्थडेला कॉल करत नाही. मी कोणाच्या बर्थडेचं स्टेटस टाकत नाही. पण त्यांनी मला जपून ठेवलंय. नाहीतर कुणाला असं वाटतं की अरे हा काय एवढा मोठा झाला. हा आपल्यासोबत बोलायला पण तयार नसतो. पण तरी सुद्धा एक त्यांनी जपलं, त्यांनी सपोर्ट केला. त्याचं हे यश आहे. म्हणून मी आज इथपर्यंत पोहोचलो. म्हणून मी म्हणजे असं नाहीये की मला असं वाटतं की प्रत्येक विद्यार्थ्यानं MPSC, UPSCचे 1-2 अटेम्प्ट द्यायला पाहिजे. पण वास्तवाची जाणीव ठेवून. असं नाही. कारण या प्रोसिजरमध्ये जे तुमचा एक सेल्फ बिलीफ निर्माण होतो. तर त्या एक बिलीफ सिस्टीम जी तुमची एक बिल्ड होत जाते ना, ती तुम्हाला आयुष्यभर काम करते. आणि दुसरी बाब अशी ही
की जसं तुम्ही म्हटलं की आईवडिलांच्या डोळ्यातले अश्रू, आनंद अश्रू, तर ते सॅटिस्फॅक्शन अलग लेवलला आहे. माझ्या मित्रांनी हसत-हसत म्हटला होता, की म्हटलं, "बघ," म्हटला, "तुझ्या आई-वडिलांना आता कुठेही आले, तर त्यांच्या अंगावर शाल टाकणार," म्हणला. बरोबर आहे सर. "आमच्या तर," म्हणलं, "आता फक्त लग्नातनी बुक्का गुलाल करताना शाल टाकू शकतात," म्हणलं, "बाकी तर काही चान्स नाहीये." तर हे जे प्राउड आहे, मी त्या मित्रांसोबतच चर्चा करता-करता त्यांना ही गोष्ट मांडली होती, की म्हटलं, "माझ्या आयुष्यात वेगळं काय होणार आहे?" तर एकच गोष्ट, की यशस्वी तुम्ही व्हाल, यशस्वी मी होईल. पण जो समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोन आहे या गव्हर्नमेंट जॉबकडं, त्यामुळं जी रिस्पेक्ट माझ्या आई-वडिलांना कदाचित मिळेल, त्याच्यापेक्षा थोडी म्हणजे कमी राहील. इतरांच्या तुलनेत ती जास्त राहील माझ्या आई-वडिलांच्या बाबतीत. तर एवढाच एक मायनर फरक मला वाटतो. असं काही नाही की गव्हर्नमेंटच जॉब असला पाहिजे. तुमच्या आयुष्यातनी तुमचं जे काही तुम्ही चरितार्थ आहे, एक चांगल्या पद्धतीचे एक चांगला मुलगा व्हा, एक चांगले म्हणजे वडील व्हा, एक चांगला म्हणजे एक म्हणजे जाणीव असलेला आपल्या पत्नीच्या कर्तव्याची असो किंवा तिच्या त्यागाची जाणीव असलेला नवरा व्हा. ह्या भूमिका पण तेवढ्याच महत्त्वाच्या आहे. म्हणजे असं काही नाही की अधिकारीच झालं पाहिजे. हे माझं म्हणजे या बाबतीतलं या क्षेत्रामध्ये आल्यानंतर चेंज झालेलं ओपिनियन आहे, की प्रत्येकालाच म्हणजे प्रत्येकच व्यक्ती अधिकारी नाही होऊ शकत ना. पण मला असं वाटतंय की प्रत्येक व्यक्ती एक चांगला माणूस होऊ शकतो. तर त्यानं तो बरोबर आहे. चांगला माणूस होण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. अधिकारी तर एक बाय डिफॉल्ट म्हणजे मिळणारं एक काहीतरी पद आहे. परंतु चांगला माणूस जे आहे ते हे भूषण आहे. आणि हे खूप सुपेरियर. त्यापुढेही जाऊन मी असं म्हणेन, की एक चांगला नागरिक सुद्धा व्हा. आपल्या देशासाठी काम करणारा. एवढीच माझी म्हणजे या क्षेत्रातून आल्यानंतर इतरांकडून सुद्धा ती अपेक्षा आहे. जेव्हा या स्पर्धा परीक्षेमध्ये एक विद्यार्थी नवीन येतो, त्यावेळेस आई-वडिलांचा किंवा कुटुंबाचा काय सपोर्ट असला पाहिजे विद्यार्थ्याला? या क्षेत्रामध्ये जेव्हा विद्यार्थी येतो, तर म्हणजे फर्स्ट मला या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून म्हणजे सांगावसं वाटते, की म्हणजे या क्षेत्राकडे येताना त्याची स्वतःची भावना काय आहे, ह्याची आधी ते चाचपडा. त्याला खरंच अधिकारी व्हायचं आहे का? हो, बरोबर. म्हणजे मुलगा म्हणजे कुणाची तरी मुलगा एक क्लास 1 झाला, म्हणजे इव्हन त्याचं आता मी झालो, म्हणून असं गरजेचं नाही, की प्रत्येक आई-वडिलांनी त्याच्या मुलाला जबरदस्तीने ह्या क्षेत्राकडे आणावं. म्हणजे ते सेलिब्रेशन बघून काय-काय मुलं अट्रॅक्टिव्ह होतात त्या हां, गोष्टीबद्दल. ते बाह्य ग्लॅमर आहे. म्हणजे खरं सांगतो, तो एकच दिवस आहे सेलिब्रेशनचा. हो, बरोबर आहे. पण त्याच्या आधीचं आयुष्य असो आणि इन सर्व्हिसमधलं आयुष्य. आता जे सीनियर जे आहेत ते सांगतात, की इन सर्व्हिसमधलं आयुष्य सुद्धा म्हणजे एवढं सोपं नाही आहे. सोपं ते नाही. ग्लॅमर फक्त बाह्यांग आहे, अंतरंग वेगळं आहे. म्हणजे ग्लॅमरचा 1 तास सेलिब्रेट करण्यासाठी म्हणजे असे कित्येक तास आता मी या क्षेत्राला 8 वर्ष दिले. म्हणजे असं बरेच जणांना वाटतं, की एवढा वेळ लागतो का? किंवा असे बरेच वेळा म्हणजे आता मुलं काय करतात, असे प्लॅटफॉर्म मिळाल्यानंतर ना, पहिल्या अटेम्प्टमध्ये अधिकारी, हां. पहिल्या प्रयत्नात अधिकारी, असं वगैरे म्हणजे कदाचित होतही असतील, पण त्याला जवळ-जवळ एक बॅकग्राऊंड असते. कुणीतरी खूप छान घरातला विद्यार्थी असते, छान इन द सेन्स, की त्याचे आई-वडील तेवढे प्रिपेअर असतात. हो. लहानपणापासून त्याच्या अभ्यासाच्या बाबतीत असो किंवा त्याच्या अदर म्हणजे ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत, त्याची काळजी घेतली गेलेली असते, त्याच्या शिक्षणाची असो. इव्हन इथं सुद्धा आल्यानंतर योग्य मार्गदर्शक अवेलेबल होणं, ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा जुळून येतात, तेव्हा तो पहिल्या प्रयत्नात होतो. पण मेजॉरिटी जी आहे, म्हणजे आज जर समजा 477 अधिकारी याच्यातून म्हणजे या ॲडमधून निघाले, त्याच्यापैकी 77च अधिकारी असतील, 77 ही मी खूप मोठा आकडा बोलतोय, हं, हं. जे पहिल्या प्रयत्नात झाले असतील. हा सुद्धा मोठा आकडा आहे. बरोबर. पण बाकीचे 400चं काय? त्यांना किती अटेम्प्ट लागले ह्याचाही विचार केला गेला पाहिजे. त्यामुळे आई-वडिलांनी ही काळजी घ्यायला पाहिजे, की हे क्षेत्र असं नाहीये, की तुम्ही आता घरून बॅग भरून आला, की तिकडून अधिकारी होऊनच वापस येणार असं काही नाहीये. नाही, बरोबर. वास्तव खूप क्रूर आहे या क्षेत्राचं. म्हणजे मी ते अनुभवलंय म्हणून मी कळकळीनं विद्यार्थ्यांच्या आई-वडिलांना सांगेन किंवा कुटुंबाला सांगेन, की त्याचा स्वतःचा कॉल काय आहे? ह्या गोष्टीचा विचार करूनच त्याला ह्या क्षेत्राकडं पाठवायला पाहिजे. हे एक आई-वडिलांची जबाबदारी आहे. दुसरी बाजू ही सुद्धा, की तुमचा जर मुलगा प्रामाणिकपणे प्रयत्न करत असेल, तर त्याला सपोर्ट सुद्धा करा. म्हणजे बरेच असे आई-वडील पण बघितलेले आहे, की मुलं म्हणजे परिस्थिती असते. आता माझे 2 खूप हुशार मित्र आहेत. परंतु असं झालं, की ज्या टप्प्यावर आई-वडिलांनी सपोर्ट करायला पाहिजे, त्या टप्प्यावर आई-वडिलांचं असं मत होतं, की तू आता काम करायला पाहिजे. म्हणजे 22व्या बरोबर. 21व्या वर्षी मुलाला समजा कामाला लावणं, हे सुद्धा कुठेतरी ग्रामीण भागातल्या आई-वडिलांना माझी विनंती आहे, की थोडं त्याला घडू द्या. 25वी पर्यंत तरी थोडंसं त्याला सपोर्ट द्या, बरोबर. जेणेकरून तो काहीतरी करू शकेल. या दोन्ही पातळीवर मी म्हणजे एका बाजूनं मी हे पण सांगेन, की सपोर्ट करा, पण दुसऱ्या बाजूनं मी हेही सांगेल, की ओव्हर सपोर्ट नका करू.
त्याचं भविष्य तुम्ही ठरवण्याचा, त्याला दाबून असं या क्षेत्रामध्येच आणायचं असा प्रयत्न नका करू. म्हणजे काही वेळेस काय होतं, जेव्हा त्यांचा मुलगा कामाला लागतो, पैसे तर येत असतात त्याला, मग त्या पैशाची सवय होते आणि ते काय करतो, मग अभ्यासापासून दूर होत जातो आणि पैशाकडे जास्त वळत जातो. बरोबर आहे, बरोबर आहे. हे बरोबर. बरेच लोकांच्या बाबतीत घडून आलेलं दिसते. हो. सुरुवातीला असं वाटते की ठीक आहे, आपल्या गरजा पूर्ण करू. पण हळू-हळू लक्षातच येत नाही की कधी आपण आपल्या मेन टार्गेटपासून बाहेर पडलो. म्हणजे गरजा तर पूर्ण होतात, पण स्वप्न पूर्ण होत नाही या गोष्टी. बरोबर, बरोबर आहे. बरोबर खूप आहे. मोठी लाईन आहे ही की गरजा हां. पूर्ण होतात, पण स्वप्न पूर्ण होत नाही. जेव्हा विद्यार्थी येतो, त्यांनी टार्गेट ठेवलं पाहिजे का? म्हणजे बाबा नाही, आपल्याला 5 वर्षात पूर्ण कंप्लीट करायचंय, नाहीतर मला हे सोडून दुसरीकडे प्लॅन बी कडेच वळलं पाहिजे. मी याला एक थोडंसं आणखी डिस्क्रिप्टिव्ह म्हणजे व्यवस्थित पद्धतीनं म्हणेल की ह्याचे 2 कॅटेगरी आहे. मला असं वाटतं की नवीन येणारा विद्यार्थी आणि एक जुना झालेला विद्यार्थी. ह्या 2 लोकांसाठी मी वेगळे-वेगळे सांगेन. नवीन विद्यार्थी जो येतो ना, तर मला असं वाटतं की पर्सनली 2 ते 3 प्रिलिम द्यायला पाहिजे. 3 प्रिलिम दिल्यानंतर जर तुम्हाला अपयश येत असेल, तर मग कुठेतरी विचार करायला पाहिजे. 3 वर्षामध्ये गट ब, गट क आणि राज्यसेवा अशा मिळून 3 एक्झाम होतात. 3 त्रिक 9 एक्झाम द्यायला पाहिजे. 9 पैकी तुमची एकही निघत नसेल, तर वास्तव स्वीकारायला पाहिजे की आपल्याला हे नाही जमत आहे. बरोबर आहे. ठीक आहे. आणि हे क्षेत्राच्या बाबतीत मग आता बरेच वेळा असं झालंय की ती ओलांडून जाते. एकही प्रिलिम दिलेली म्हणजे निघत नसते. निघत तरी नाही. सुद्धा करतोय. तर ते म्हणजे वास्तव स्वीकारायला पाहिजे आणि ह्या क्षेत्रातून बाहेर पडायला पाहिजे. हे पर्टिक्युलरली नवीन विद्यार्थ्यांच्या नवीन बाबतीत. विद्यार्थ्यासाठी. आणि जो जुना विद्यार्थी आहे, जसं की आधीच्याच ह्याच्यात मी म्हटलं की नवीन विद्यार्थ्यांना 3 अटेम्प्ट. जुन्या विद्यार्थ्याला माझं सांगणं आहे की कदाचित असं होत असेल की 2 म्हणजे 1-2 मेन्स दिल्या कधीतरी, तर म्हणजे एक सर्टन टाईम नंतरनं मेंटल सॅच्युरेशन येऊन जातं अभ्यासामध्ये. म्हणजे तोच अभ्यास आहे. त्याच्यामध्ये नाविन्य असं जे काही आहे ना, ते बरेचदा राहत नाही. तर हे कॉन्शियस असलं पाहिजे. म्हणजे एक अटेम्प्ट दिला, तुमची पहिली मेन्स झाली, त्याच्यामध्ये तुमचा काय स्कोर होता? तुमची सेकंड मेन्स आहे, त्याच्यामध्ये तुमचा काय स्कोर होता? तुमचा ग्राफ वर चाललाय की खाली चाललाय? ह्याच्या बाबतीत तुम्ही कॉन्शियस असले पाहिजे. दुसरी बाब अशी की तुम्हाला तुमच्या नेक्स्ट अटेम्प्ट जो तुम्ही देणार आहे, त्याच्या बाबतीत स्पष्टता असली पाहिजे. हो. स्पष्टता म्हणजे काय? की तुम्ही जे करताय, त्याच्यामध्ये मी म्हणजे योग्य ठिकाणी कसा घाव घातला पाहिजे? की मी काय केलं पाहिजे? अप्रोचची म्हणजे एक्झाम अशी आहे की ऑब्जेक्टिव्ह एक्झाम आहे. ग्रुप बी आणि ग्रुप सी. आता राज्यसेवा डिस्क्रिप्टिव्ह झाली आहे. तर ऑब्जेक्टिव्ह एक्झामच्या काही मर्यादा आहेत, त्या ओळखता आल्या पाहिजे. ह्या क्षेत्राची नेमकी डिमांड काय आहे, ते समजून घेता आलं पाहिजे. जर तुम्ही 2-3 अटेम्प्ट देऊन सुद्धा तुमच्या परत त्याच चुका होतायत, तुमचा स्कोर वाढतच नाहीये, तर मग कुठेतरी एक विचार केला पाहिजे की नाही, आपल्याला जमत नाहीये. योग्य अशा म्हणजे जे मार्गदर्शक आहे, त्याचा सल्ला घेतला पाहिजे. जसं की मी ऑलमोस्ट म्हणजे 7 मेन्स दिल्या होत्या. त्याच्यानंतर 7व्या मेन्सला मला पी-एस-आय हे पद मिळालं. तर त्या 7 मेन्सला मी शांत नव्हतो. माझी पहिली मेन्स झाली, दुसरी मेन्स झाली. तर मी प्रत्येक मेन्समध्ये ना स्वतःमध्ये काय कमी पडतंय हे चेक बरोबर करत आहे. होतो. हे स्वतःच्या पातळीवर सुद्धा किंवा मग माझ्या मित्रमंडळांना विचारणं. एक कुठेतरी तो इगो बाजूला ठेवता आला पाहिजे, की नाही मीच शहाणा, हे असं व्हायला नको. आणि हे जे जुने झालेले मुलं आहेत आणि आणखी एक असं सांगेल, की जर तुम्ही तिशी क्रॉस करताय, तर पुढचा विचार करा. म्हणजे तुम्ही बरोबर. कुठल्याही टप्प्यात असाल. हां, खूपच ऑलमोस्ट खूप जवळ आलेले आहे. म्हणजे तुमचा तेवढा परफॉर्मन्स चांगला आहे, तर तुम्ही शांत थांबा. परंतु आपण जवळ-जवळच नाही आहे, दूर-दूरच कुठेतरी नाही आहे. तर मग पुढच्या आयुष्याचा विचार करा. लग्न करून आपल्या बरोबर. आई-वडिलांची वगैरे जबाबदारी घ्या. म्हणजे आपल्या स्वप्नांबरोबर आई-वडिलांची पण स्वप्न असतात भरपूर. ती पण बरोबर. पूर्ण केली पाहिजेत शेवटी. बरोबर. आत्तापर्यंत सरांनी भरपूर आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. आता फक्त एक जाता-जाता सरांना शेवटचा प्रश्न विचारू, की जाता-जाता तुम्ही मुलांना काय सांगणार याबद्दल? या क्षेत्राबद्दल पूर्ण? जाता-जाता मी आता एक सांगतेला जाताना मी एकच गोष्ट मुलांना सांगू इच्छितो, की स्वतःच्या आणि आई-वडिलांच्या कष्टाशी प्रामाणिक राहा. बरोबर आहे. मी या क्षेत्रात बऱ्याच लोकांना स्वतःला फसवताना पाहिलंय. पण आपण जी मेहनत घेतो त्याच्यावर विश्वास ठेवा. पण ती खरंच मेहनत घेतोय का? आपण तेवढे कॉन्शियस आहोत का? ह्याची काळजी घ्या. स्वतःच्या तर कष्टाशी प्रामाणिक राहा, पण आपल्या आई-वडिलांच्या पण कष्टाशी प्रामाणिक राहा. ते जे तुमच्यासाठी स्वप्न बघतायत, तर एकदाचं स्वतःला फसवलं तरी चालेल, पण आपल्या आई-वडिलांना फसवू नका. आई-वडिलांना नाही फसवलं पाहिजे. एवढंच बरोबर आहे सांगेन. सर. धन्यवाद सर. आपल्या या चर्चेतनं विद्यार्थ्यांना सुद्धा मार्गदर्शन भरपूर भेटलेलंच आहे आणि मी सुद्धा तुमचं आभार मानतो, की आपण तुमचा वेळात वेळ काढून आमच्या या चॅनलवर आलात. त्याबद्दल धन्यवाद सर. धन्यवाद. धन्यवाद सर.